तर आज आपण ताकातील शेंगोळे कसे करायचे तेच बघतोय. मागच्या वेळेस झणझणीत शेंगोळे कसे करायचे ते सांगितलेलं होतं. आता आपण चटपटीत चटकदार शेंगोळे कसे करायचे तेच बघतोय. तर यासाठी अगोदर एक ठेचा तयार करून घ्यायचा. तर साधारण 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेऊन याचा ठेचा तयार करून घ्यायचा. एका बाउलमध्ये एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ, एक छोटी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे. यामध्ये पाव चमचा ओवा, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, जो ठेचा तयार करून घेतलेला आहे त्यातील थोडासा घालायचा, किंचित हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे अगोदर कोरडंच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून गोळा तयार करून घ्यायचा आहे. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, किंचित हिंग, जो तयार ठेचा केलेला आहे तो घालायचा आहे. कढीपत्त्याचे पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हळद, आवडीनुसार तिखट घालून खमंग फोडणी तयार करून घ्यायची. साधारण 1 ते 1.5 कप पाणी घालून वरतून चवीनुसार मीठ आणि 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे. याला उकळी येतपर्यंत वाट बघायची आहे. तोपर्यंत व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार शेंगोळे तयार करून घ्यायचे. कणकीला रोल करून गोल आकार द्यायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व शेंगोळे तयार करून घ्यायचे. पाण्याला उकळी आली की यामध्ये हे शेंगोळे घालायचे आहे. शेंगोळे घालताना गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचा. सर्व शेंगोळे घालून झाले की गॅसचा फ्लेम लो करून यावर झाकण ठेवून शेंगोळे शिजतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. साधारण 15 ते 20 मिनिटात आरामात शिजतात. शेंगोळे पूर्णपणे शिजले की यामध्ये शेवटी 1 कप ताक घालायचं आहे. यामुळेच सुरुवातीला पाणी कमी वापरलेलं होतं. ताक घातल्यावर हे थोड्या वेळ परतत राहायचं. याला उकळी फुटली की गॅस बंद करून वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम हे ताकातले शेंगोळे तुम्ही सर्व करू शकता. खायला छान असे चटपटीत चटकदार लागतात. तर नक्की ट्राय करून बघाल. कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.